लोकसभा आहे, निवडणुका मोठ्या होणार आहे। या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही सगळे बसून जागा वाटप करतोय। जागा वाटप लवकरात लवकर होईल। एकास एक उमेदवार व्हावा, सगळ्यांचं एकमत व्हावं हा प्रयत्न आहे। तुम्हा सर्वांनी मात्र तुमच्या कामाला आता सुरुवात केली पाहिजे। मागच्या विधानसभेत काय झालं, मागं काय झालं विसरून जावा। रोज माणूस नवा विचार करत असतो। शशिकांत शिंदे साहेबांना आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की जास्तीत जास्त वेळ या मतदारसंघात तुम्ही खर्च करा। आपल्याला या मतदारसंघाची मानसिकता माहिती आहे। या मतदारसंघामध्ये शंकरराव जगताप साहेबांच्या सारख्या एका देव माणसाने या मतदारसंघात बीज रोवलेलं आहे विचारांचं। यशवंतराव चव्हाणांच्या त्यांच्यापासून अनेक जुनी माणसं आहेत या मतदारसंघात, सगळ्यांची नावं मी घेत नाही, ज्यांनी हा मतदारसंघ सांभाळलेला, त्या सगळ्यांचं स्मरण करून काम करायला सुरुवात करा। मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की हा कोरेगाव तालुका शशिकांतजी तुमच्या मागं पुन्हा ठामपणाने उभा राहील। तेवढी ताकद आणि मानसिकता या माणसांच्या डोळ्यात मला आज दिसते आहे। आणि म्हणून तुमचा वेळ, तुमच्या सगळ्यांचे कष्ट आणि बूथपर्यंत जाऊन प्रचार करणारी यंत्रणा आपण उभी केली तर विजय 100% आपला होईल। आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करा। लोकसभेबरोबर विधानसभा जाहीर झाली तर आश्चर्य वाटू नका, त्यामुळे दिलात राहू नका की आता विधानसभा लांब आहे काय। 1 महिन्याचा टाइम आहे आपल्याला। 1 महिन्यात काय जुळणी करायची असेल, मतदारसंघातल्या बूथ पर्यंत जाऊन पोहोचून करायची ती करा। जागृत राहा आणि लोकसभा आणि विधानसभा एकत्रित राहिल्या झाल्या तरी आपली तयारी पाहिजे, ही भूमिका ठेवून कामाला लागा। विजय हा निश्चितच चांगल्या विचारांचा, आदर्श विचारांचा होतो। विजय हा शरद पवार साहेबांच्या विचाराचा या मतदारसंघात अनेक वेळा आपण केलाय, यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा केलेला आहे। आणि म्हणून शाहू फुले आंबेडकरांचा विचार आम्ही जपला। शाहू फुले आंबेडकरांचा बहुजन समाजाचा विचार पुढे नेण्याचं काम आम्ही करतोय।